मी आहे आणि ती शक्ती मला प्रतिकाला असणार नाही सॉरी सुद्धा तुझ्या चरणावर परमेश्वरानं नाही आपल्या जीवनावर हा काळ ठोकावला. नाही रडायचं. जोपर्यंत माझा हात तुमच्या हाती आहे कोणतेही संकट येऊ दे बंधु हा चंद्रमा समुद्र हा
ज्ञात आहे मला हे राजन, आज तुमच्या जीवनाचे दुःख निर्माण झालंय याच्या मनाशी कारण काय असेल तर कुटुंबातील एका व्यक्तीनं अपराध करावा आणि तो साऱ्या कुटुंबाला भोगावा लागतोय. म्हणूनच आज तुमच्या जीवनात आणि ह्यांच्या जीवनात जे आज दुःख निर्माण झालंय याच्या मनाशी कारण काय असेल तर हा पाप जीवनात खोटं बोलल्यामुळे काय प्रायश्चित भोगावं लागतंय हे साऱ्या माझ्या परमप्रिय भक्तांना कळलं पाहिजे. सांग जरा. दैवी तत्वाचा साक्षात्कार म्हणून मूर्तिमंत स्वरूपानं दर्शन घडविले. समाधान म्हटलं देवा, पण राजकारणात येणारे राजपिंडे बोलतात तसे चालतात आणि ते कर्तव्य मी माझ्या जीवनात उभं केलं. पण दादा मी क्षमा मागतोय, मी खोटं बोललो. खरं आहे, आम्ही गुरुग्रही असताना ही दानवाची कन्या आणि मी एकत्र होतो. विद्याभ्यास करत असताना एकमेकाचा परिचय वाढला आणि 12 वर्षाचा काळ जोडल्यानंतर पुनश्च भेटण्यासाठी आम्ही ठरविलं, एकमेकाला वचन दिलं. पण ही सत्य गोष्ट मी जर तुम्हाला सांगितली तर दादा राजकारणाची परंपरा माझ्या समोर मी करणार आणि ती अवैध भिंत मला तोडता येणार नाही ही एक बाजू झाली. आणि राजकुलात माझा जन्म झाला, बोललो तसा चाललो नाही तर राजघराण्याला कलंक आहे आणि म्हणून मला खोटं बोलावं लागलं. क्षमा असावी, हे सर्व सोडलेलं ते हिच्यासाठी केलं. जे झालंय गोष्टीचा तुला पश्चाताप झालाय, केली मी तुला क्षमा. देवा याला मी क्षमा केली, मग सांग आता याच्या पुढे काय करू. मग ऐक तर, आज बेटीचं रूपांतर यांचं प्रेमात झालेलं आहे. अर्थात वडील या नात्यानं आमच्या समोर ते पहा त्रैलोक्याचे पुरुष नारद महामुनी आहेत, त्यांच्या साक्षीनं दे म्हणतोय. हातात हात दे आणि आनंदानं सुखानं